निलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास जीएसटी सुधारणा आणि विमा ग्राहक यांचे प्रश्नोत्तरे याबद्दल माहिती सांगणार आहे। माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 16, जीएसटी काढून टाकल्यानंतरही प्रीमियम वाढू शकतो का? उत्तर होय। मेडिकल इन्फ्लेशन किंवा मॉर्टॅलिटी रिस्क मुळे बेस प्रीमियम वाढू शकतो, पण 18% जीएसटी कायमचा काढला आहे। प्रश्न क्रमांक 17, रायडर्स क्रिटिकल इलनेस ऍक्सिडेंटल कव्हरेज ला नियम लागू आहे का? उत्तर होय। रायडर्स हे इंडिव्हिज्युअल पॉलिसीशी जोडलेले असल्यामुळे 22 सप्टेंबर पासून त्यांनाही 0% जीएसटी आहे। प्रश्न क्रमांक 18, एम्प्लॉयर ग्रुप हेल्थ इन्शुरन्स ला लागू नियम आहे का? उत्तर नाही। कॉर्पोरेट ग्रुप इन्शुरन्स वरील 18% जीएसटी तसाच राहील। 19, प्रश्न क्रमांक, ऑटो डेबिट ईसीएस म्हणजे बदल आपोआप होईल का? उत्तर होय। 22 सप्टेंबर नंतर बिलिंग आपोआप अपडेट होऊन जीएसटी वगळलेली रक्कम डेबिट होईल। प्रश्न क्रमांक 20, विमा कंपन्या फायदा पास केलाय हे कसं कळेल? उत्तर, IRDAI ने स्पष्ट निर्देश दिले आहेत की प्रीमियम रिसिप्ट वर जीएसटी बरोबर 0% ने दाखवणे बंधनकारक आहे। प्रश्न क्रमांक 21, इन्शुरन्स आता म्युच्युअल फंड्स डिपॉझिट पेक्षा स्वस्त आहे का? उत्तर होय। 0% जीएसटी अधिक टॅक्स फायदे बरोबर इन्शुरन्स आता अधिक किफायतशीर आहे। प्रश्न क्रमांक 22, इन्शुरन्सना आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट न मिळाल्याने फायदा कमी होईल का? उत्तर होय। ऑपरेशनल खर्चावर आयटीसी मिळणार नाही, त्यामुळे पूर्ण 18% ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाही। प्रश्न क्रमांक 23, प्रत्यक्षात ग्राहकांना किती फायदा होणार? उत्तर, अंदाजे 3%, 8% नेट फायदा मिळेल। विमा कंपनीनुसार वेगळा असू शकतो। प्रश्न क्रमांक 24, एम्प्लॉयर ग्रुप कव्हरला काही बदल नाही। उत्तर होय। कॉर्पोरेट ग्रुप पॉलिसीवर अजूनही 18% जीएसटी लागणार आहे। प्रश्न क्रमांक 25, एम्प्लॉयर आता ग्रुप कव्हर ऐवजी इंडिव्हिज्युअल अलाउन्सेस देऊ शकतो का? उत्तर होय। काही एम्प्लॉयर अलाउन्सेस रिइंबर्समेंट पॉलिसी देण्याचा विचार करू शकतात, कारण इंडिव्हिज्युअल पॉलिसीज आता जीएसटी फ्री आहेत। प्रश्न क्रमांक 26, विमा कंपन्या इंडिव्हिज्युअल प्लॅन्स वर जास्त भर देतील का? उत्तर, नक्कीच। ग्रुप वर जीएसटी राहिल्यामुळे इंडिव्हिज्युअल प्लॅन्स वर अधिक आकर्षक होतील। प्रश्न क्रमांक 27, यामुळे इन्शुरन्स पेनिट्रेशन वाढेल का? उत्तर होय। विशेषतः मध्यम वर्ग व मिसिंग मिडल लोकसंख्येत विमा घेण्याचे प्रमाण वाढेल। प्रश्न क्रमांक 28, फॅमिली फ्लोटर, सिनियर सिटीजन, टॉप अप प्लॅन्स या सर्वांवर नियम लागू आहे का? उत्तर होय। सर्व इंडिव्हिज्युअल हेल्थ प्रोडक्ट वर हा फायदा लागू आहे। प्रश्न क्रमांक 29, या संबंधी अधिकृत नोटीस फेक्स मिळतील का? उत्तर होय। सीबीआयसी आणि पीआयबी कडून लवकरच नोटिफिकेशन व फेक्स प्रसिद्ध होतील। प्रश्न क्रमांक 30, भविष्यात प्रीमियम वाढवण्याची शक्यता आहे का? उत्तर होय। वैद्यकीय खर्च व मॉर्टॅलिटी रिस्क मुळे बेस प्रीमियम वाढू शकतो, पण जीएसटी कायमचा 0 राहील। हा बदल ग्राहकांसाठी ग्रेस चेंजर आहे। कमी प्रीमियम, जास्त संरक्षण,
दुप्पट फायदे आहेत. लेखक प्रशांत कोमाकुल आहे.